तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला रोजनिशी किंवा डायरी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, कारण या डायरीच्या आधारे तुम्ही तुमचं बिझनेस, तुमचं काम काज जे काही असेल, शिक्षण किंवा दैनंदिन गोष्टी, ठीक आहे, आयुष्याची जडणघडण, मॅनेजमेंट सगळं तुम्ही यामध्ये नोट करू शकता. ह्याच्यामुळे तुमचा फायदा भरपूर होतो. कारण जर तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल, समजा एखादं उदाहरण दिलं की तुम्हाला उद्याचा दिवस अशा प्रकारे मॅनेज करायचा, शनिवार असेल, आज रविवार आहे, शनिवारचा दिवस तुम्हाला रात्री तुम्ही लिहू शकता जे काही तुम्हाला रविवारी काही कामं करायची असतील. तर ती जी कामं तुम्ही जर आधी लिहिता, त्यामुळे होतं असं की 70 ते 80% ती तुमची कामं आधीच कन्व्हर्जन झालेलं असतं त्या गोष्टीचं. ठीक आहे, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं. त्यामुळे तुम्ही तुमची डायरी, तुमची दैनंदिनी रोजनिशी मेंटेन करा. आपल्याला शाळेच्या काळापासून, शालेय काळापासून आपल्याला आपले शिक्षक किंवा बाकी काही जे सिनियर्स आहेत ते आपल्याला नेहमी सांगत असतात की डायरी मेंटेन करा, तुमचं दैनंदिन लिहित राहा. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे करणं. यामध्ये मी माझं प्रॉस्पेक्ट्स किंवा बिझनेस किंवा जे काही माझं जॉब आहे किंवा माझे दैनंदिन किंवा भविष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये सगळं लिहून ठेवतो. डायरी मेंटेन करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.